फायनली मी पोहोचलोय माझ्या गावी. आज निघालोय मुंबई सेंट्रलला. आता तुम्ही म्हणाल की हा सारखा कुठे ना कुठे जातच असतोय, पण काय सांगू, माझ्या मागे कामं ढीक, त्यामुळे करायलाच लागते. तिकीट काढली आणि ट्रेन पकडून गेलो कुर्ल्याला उतरून ब्रिजवर जाऊन उभा राहिलो, कारण 6 नंबरवर येणार होती फास्ट आणि 4 नंबरला येणार होती स्लो ट्रेन पहिली आली. मग तीच पकडून गेलो दादरला. दादर म्हणले की तुफान गर्दी असते, म्हणून मला मुंबई सेंट्रलला जाऊ वाटत नाही, पण सासरवाडी आहे म्हणल्यावर जावंच लागतं. एकदाचा पोहोचलो मुंबई सेंट्रलला. आईनं बायकोसाठी दिलेलं सामान तिथे ठेवलं आणि बायकोला घेऊन हॉस्पिटलला निघालो. तिथून टॅक्सी केली आणि नायर हॉस्पिटलला पोहोचलो. बायकोनं सोनोग्राफीसाठी नंबर लावलेला. आतमध्ये लाईन खूप असल्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला. डॉक्टरांनी सोनोग्राफीचा रिपोर्ट दिला आणि त्याचे झेरॉक्स आणायला सांगितले, म्हणून झेरॉक्स आणायला गेलो. मग त्याची एक कॉपी डॉक्टरांना देऊन घरी निघालो. बायकोला तिच्या घरी सोडले आणि जेवण करून मी पण निघालो. माझे थोडे काम मस्जिद बंदरला होते, ते करून मी मानपूरला गेलो माझ्या दोस्ताकडे. मग तिथेच जेवलो आणि तिथून घरी निघालो, कारण मला जायचं होतं आज गावी. पण मला झालं होतं खूप लेट. नेरूळला घरी गेलो, पटकन बॅग घेतली आणि नेरूळ स्टेशनला पोहोचलो. मग तिथून सानपाड्याला गेलो. रात्रीच्या 12:30 वाजले मला सानपाड्याला. सीझन असल्यामुळे गाड्या सगळ्या फुल होत्या. तिकीट काय भेटत नव्हती, पण गावी जायचं म्हणल्यावर कसे का होईना जाणारच मी. मग एका गाडीत बैठक घेतली आणि निघालो गावाला. थोड्याच वेळात धाब्यावर पोहोचल्यावर पोटाला जरा गारवा म्हणून स्प्राईट प्यायलो आणि तिथून थेट गावी. फायनली मी पोहोचलोय माझ्या गावी. चला मग मंडळी, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.